अपडेटमध्ये आपले स्वागत। तर आज उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ उपवर्गीकरण झालंच पाहिजे, तर या संदर्भामध्ये आपलं परिषद झाली तर काय काय म्हणत या बाबतीत? आज मिलिंद आव्हाड यांनी सामाजिक न्याय परिषद या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आयोजित केली होती। प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख बुद्धिवादी विचारवंतांच्या समवेत या ठिकाणी प्रसिद्ध सामाजिक न्याय परिषद म्हणून समाजाच्या विषयावर विचार करून त्या ठिकाणी काही निर्णय पुढे घेता येईल का यासाठी विरोध कशासाठी? उपवर्गीकरणासाठी म्हणताय ना? उपवर्गीकरणासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या ठिकाणी सामाजिक न्यायाचा लढा लढत असताना पंजाब गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे। सुप्रीम कोर्ट हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेली संविधानिक एक कार्य आहे। सर्वाधिक महत्त्वाचा कुठल्याही व्यवस्थेमध्ये जर न्याय मिळत नसेल, राज्य सरकार त्या ठिकाणी काही चुकलं, केंद्र सरकार त्या ठिकाणी काही चुका झाल्या, आपापसामधल्या जीवन जगत असताना कुठल्या जर काही घटनाक्रम घडला तर सर्वाधिक न्याय मागण्याचा निर्णय कुठे आहे? तर तो न्यायालयामध्ये आहे, ज्युरिडिकेशनमध्ये आहे। मग हे जर न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जर सुप्रीम कोर्टाचा जर आदेश असेल आणि ते उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची विरोध करण्याची आवश्यकता नाही। परंतु या ठिकाणी आंबेडकर वंशजांना माझी विनंती आहे, त्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेबांना तिने जाहीर केलं होतं, त्यांनी एक वंचित बहुजन आघाडी काढली पक्ष 2019ला आणि त्याच्यामध्ये जाहीर प्रकटन आहे त्यांचा जो मॅनिफेस्टो बघा की अनुसूचित जातीचा जमातीचा उपवर्गीकरण हे झालं पाहिजे, त्यांची भाषणं सुद्धा आहेत आणि आता लगेच फिरतात। किती वाईट वाटते मला सांगा। मग आम्हाला तुम्हाला बाबासाहेबांचे वंशज म्हणून आदराने बघत असताना तुम्ही एका तोंडाने सांगताय की झालं पाहिजे, दुसऱ्या तोंडाने म्हणताय नाही झालं पाहिजे। मग नेमकं तुम्हाला आम्ही 59 जातीतले समाज घटक म्हणून आम्ही तुमचे नाही आहेत का? बाबासाहेबांनी ह्या 59 जातीतल्या समाज व्यवस्थेने एकत्रित करण्यासाठी आणि ह्यांचा जो सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यांची व्यवस्था सुधारली पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना नोकरी धंदा लागला पाहिजे, त्यांच्या व्यवसायाची प्रगती झाली पाहिजे आणि त्यांचा स्तर उंचावला पाहिजे, ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे। आयोग निर्माण केलेला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, आणि त्या माध्यमातून जर आम्हाला अनेक वर्षापासून त्या आरक्षणातला वंचित घटकांना लाभ मिळत असेल, आमची कितीतरी मुलं शिकून त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागलेत। माझ्याकडे एक चिठ्ठी आली सकाळी एका कार्यकर्त्यांनी, किशोर रावसाहेब दाभाडे हा MA DYS BPEd कॉम्प्युटर असं सगळं काही केलं आणि 45% तो अपंग होता। तो परिवारामध्ये वैतागला आणि त्यांनी आत्महत्या केली। आम्ही सांगितलं का तुम्हाला हे आमची पोरं शिकून सुद्धा आत्महत्या करतायत? कशाचं कारण आहे? आम्हाला त्या ठिकाणी त्या आरक्षणामधला जो काही वाटा मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये, म्हणून आम्हाला सर्वांना संधी मिळाली पाहिजे। आणि मोठा भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय, आणि तुम्ही त्या ठिकाणी रामदास आठवले साहेबांनी सुद्धा तुम्ही ऐका त्यांचे स्टेटमेंट मीडिया म्हणून तुम्ही त्यांना काढा बाहेर आणि विचारा अनुसूचित जातीला उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। अरे मग आता काय झालं? लगेच मत आहे, मग प्रकाश आंबेडकरनी ठरवावं, त्यांच्यावर ढकलताय, तुम्ही ह्यांच्यावर ढकलताय, हे असं जर करणं भावंड म्हणून आम्ही तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, बाबासाहेबांच्या वंशजाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण एक संघ आहोत। तुम्ही सुद्धा एकत्रित येण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही सुद्धा संघटित होत नाही आणि आमचा तर विकासाचा प्रश्न दूरच राहिलेला आहे। म्हणून आमची प्रामाणिक विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकसंघ व्हा। बाबासाहेबांच्या विचाराची लोक जर एकत्रित नाही आले तर आम्हाला विस्कळीतपणा त्या ठिकाणी तुमचाही दिसून येतोय। म्हणून आम्हाला आता आमची जी विस्कळीतपणा झालेला आहे सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। मोठ्या मोठ्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, पोद्दारसारखं, ICIC युनिट, दिल्ली पब्लिक स्कूल, असे जे काही बोर्ड निघालेले आहेत, कॉन्व्हेंट स्कूल आहे, याच्यामध्ये आमच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर लाख लाख रुपये फीस लहान मुलाला पहिलीमध्ये टाकायचं झालं तर 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख त्या ठिकाणी जर पगार पैसे द्यावे लागत असतील। 10 लाख मी तुम्हाला प्रायमरीचं सांगतोय, जर प्रायमरीमध्ये जर आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळत नसेल, म्हणून जर त्या ठिकाणी आमचा जर विद्यार्थी जर क्रमानं काही मागे पडत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं राज्य सरकारने, केंद्र सरकारने चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे। म्हणून आमच्यासाठी वेगळ्या सुद्धा संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्यानं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी उपलब्ध झालं संधी मिळाली पाहिजे। आणि 59 जातीतल्या ज्या वंचित घटकाला त्या ठिकाणी गरीब आहेत, पूर्वाश्रमिका महार तुम्ही जाऊन बघा, गावगाड्यामध्ये चला माझ्यासोबत यावं। आंबेडकर व्यवस्थेमध्ये सगळ्या वंशजांना माझी विनंती आहे
की आज गावाच्या वैशीच्या बाहेर असलेला जो ग्रामीण भागामध्ये महार ज्याला आपण आज दलित वस्ती म्हणतो, काही हरिजन वस्ती म्हणतात, त्या ठिकाणी आमची लेकरं मग ते महारवाड्यातली असतील ती मागवाड्यातली असतील, त्या लेकरांची अवस्था बघा. उघड निवडणुकीच्या पिरियडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये यायचं, दलिताची चळवळ म्हणून नेता म्हणून यायचं, मोठं मोठं भाषण द्यायचं आणि निघून जायचं. आणि ही आमची बेवडी अवस्था, आमची जीवनाची झालेली दुरावस्था कोण दुरुस्त करणार आहे? राजकारणापुरतं मर्यादित तुम्ही त्या ठिकाणी कामं करता का? सामाजिक व्यवस्था सुधारण्यासाठी कामं झाली पाहिजे, याच्यासाठी आम्हाला लढा उभा करायचे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही एका झेंड्याखाली आल्याशिवाय राहणार. आणि मातंग शक्ती महासंघ ही एक व्यवस्था तयार करून आम्ही बुद्धिजीवी कार्यकर्त्यांना एकत्रित करून संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी संघटित होईल. आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयावर कमीत कमी 5 ते 10 लाख लोकांचा त्या ठिकाणी आम्ही जनसंघ त्या ठिकाणी तयार करू. आणि समाजाला निश्चित रूपाने न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मग सरकार कोणाचंही असेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या आरटीची स्थापना करून दिली. समाजातली व्यवस्था निर्माण दुरावस्था झाल्यामुळे त्याचंही आम्ही स्वागत केलं. या ठिकाणी बदर समिती साहेबांनी तयार केली, त्यांचंही आम्ही स्वागत केलं. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आरटीची व्यवस्था करून दिली, त्या ठिकाणी बदर समितीची स्थापना करून दिली. त्यांचं आम्ही समाजाच्या वतीनं मनापासून माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे नेते आहेत, मुख्य नेते, आज उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री असताना आम्हाला तो न्याय दिलेला आहे, आम्ही त्यांचा कधीही विसरणार नाही. परंतु आता आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आता विनंती आहे, आपण अत्यंत हुशार मुख्यमंत्री आहात, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर तो न्याय जर आपण नाही दिला तर खरंच सांगतो आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. आणि ती लढाई मग तुम्हाला सरकारला कोणालाही भारी पडेल यात शंका राहणार नाही. म्हणून आमच्या समाजातल्या सर्व बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची आज मिलिंद आव्हाडांनी बैठक बोलवली होती. आता लगेचच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये मुंबईला YB सेंटरमध्ये सुद्धा एक वैचारिक बेसची कार्यकर्त्याची एक बैठक त्या ठिकाणी लावणार आहोत. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण निश्चित रूपाने त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मीडियाला मी एकच विनंती करतो की हे उपवर्गीकरण लवकरात लवकर राज्य सरकारमधून त्या ठिकाणी लागू केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमचा लोकसंख्येचा आकडा जर तुम्ही जर कमी केला तर हे दुर्दैव होईल. त्या ठिकाणी आमची 1961च्या जनगणनेनुसार पूर्वाश्रमीचा महार 33.94 होता आणि पूर्वाश्रमीचा मांग मात्र हा 30.99 होता. तर 3% फरक आहे. आणि 2011ला डायरेक्ट ते 62.22 आणि आम्ही 19.34 ही लोकसंख्या जर तफावत मध्ये चुकीची आकडेवारी जर त्या ठिकाणी पार्टीने दिली असेल, चुकीची आकडेवारी जर सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत दाखवली गेली असेल तर ही चुकीची आकडेवारी सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला उपवर्गीकरणाचा त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही आम्हाला विभागणी करून द्यायची ती सुद्धा दिली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची भावना आहे. या समतेसाठी लढणारे मातंग तयार झालेत नाही. आणि अशा प्रकारे बाबन दादा तुमच्यासाठी गौरवगार काढले असते. इतकं मोठं काम तुमच्या हातून घडतंय. शेवटचं तुम्हाला एकच सांगतो की तुम्हाला जे म्हणतात की शेवटचं सर एकच वाक्य की म्हणतात की RSSचा आणि भाजपचा अजेंडा, एवढंच सांगतो. आम्ही साहेबांचं तुम्ही क्लिप ऐकली असेल, त्यांचं फार चांगलं असं विश्लेषण आहे. त्यांनी सांगितलं होतं की आरक्षणाच्या उपयोगाची संकल्पना खूप पुढे येते, मी सांगणार नाही, पण प्रतिनिधित्व आम्हाला स्वतंत्र मागायला पाहिजे. असा पहिला ठराव 13 आणि 14 मे कोंडवे जिल्हा सातारा येथे सीतारामजी लांडगे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाला होता 1923 साली. आणि RSSची स्थापना कधी झाली? 1925. म्हणजे तुम्ही जे बोलताय ना, आम्ही अभ्यास पूर्ण बोलणारे लागते आणि खूप 1923 ला स्थापना आम्ही मागणी आणि 25 ला RSSची स्थापना. आणि दुसरं जे तुम्ही बोलताय ना भाजपचा अजेंडा, आणि थोडं तरी अभ्यास केला, थोडं तर. आणि ते तर आहेत, त्यांनी म्हणतात की भाजप त्यांना पेटवून देते. भाजपची स्थापना झाली साहेब 1980 ला. आरक्षणाचं उपयोजन झालं 1975 ला. भाजप जन्मलीच नव्हती तेव्हा या देशामध्ये आरक्षणाचं उपयोजन झालंय की नाही? आणि आज तुम्ही म्हणताय की हा भाजपने दिलेला कार्यक्रम आहे. बाबासाहेबांचा कार्यक्रम आम्ही राबवण्याचा हाती घेतलाय. आणि तुम्हाला असं उगीच वाटतंय की बाबासाहेबांच्या जय भीम हा उपेक्षितांनी लढण्याचा संघर्षाचा नारा आहे, तो आज आम्ही घेतोय. आणि तो नारा घेतल्यामुळं बाबासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे जर निघालो तर उगीच तुमच्या असलेला जी बघतीदारी तुम्ही स्वतःला समजा की बाबासाहेबांच्या आम्ही अनुयायी, ते तुमचं मोडीत करण्याचं काम मांगाची पोरं करत आहे. येणाऱ्या काळाचा दलित चळवळीचा पहिला अधिकारी कोणी असेल?
या महाराष्ट्रातून तो मातंगाची लोक असणार आहेत, याची तुम्ही दहशत घेतल्यामुळं आम्हाला याची त्याची टोमणे लावून आम्हाला दुसऱ्या लेबल लावण्याचं काम करताय. तुम्ही लेबल कुठलंही लावलं तरी आमचा डीएनए बाबासाहेब आणि बुद्धाच्या चळवळीकडे जाणारा आहे. कारण ज्या संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बुद्धाच्या तत्वज्ञानाचं अनुसरून बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेनुसार तुम्ही मागणी करताय आणि तुम्ही रस्त्यावर उतरून चळवळ करताय. शेवटचं सांगतोय आणि थांबतोय. आणि त्याच वेळी बाबासाहेबांचं नाव घेणारी लोक म्हणतात की जर का महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं उपरीकरण झालं तर गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जे घडलं ते महाराष्ट्रात पुन्हा घडेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1956 साली काठमांडू येथे केलेल्या भाषणामध्ये उल्लेख करून सांगितला होता की जर का तथागत गौतम बुद्धाचं तत्वज्ञान जसंच्या तसं समाजामध्ये गेलं नाही तर येथील तरुणांना बुद्धाच्या तत्वज्ञानाचा विसर पडेल आणि त्यांना कार्ल मार्क्स हा मोठा आहे असं वाटेल आणि कार्ल मार्क्सच्या वळणावर आपले लोक वळतील अशी खंत आणि भीती 20 नोव्हेंबर 1956 साली काठमांडू येथे बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. आणि बाबासाहेबांच्या वंशजांनी ती भीती खरी ठरवली आणि बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आणि त्यांच्या संविधानातील तत्वाला घेऊन मांगाची पोरं लढतात. म्हणजे बुद्धाच्या तत्वज्ञानावर मांगाची पोरं जात आहे. बुद्ध आम्ही मोठा करण्यासाठी लढतोय तर कार्ल मार्क्सचा तुम्ही विचार घेऊन कार्ल मार्क्सला मोठा करण्यासाठी तुम्ही भाषा करताय. बाबासाहेबांच्या पराभवाचे खरे कारणीभूत तुम्ही आहात आणि बाबासाहेबांचा विचार पुढे नेणारे मार्गाचे पोर आहेत. त्याचा मी अभिमान व्यक्त करतो आणि माझं नामांकित भाषण इथंच संपवतो. जय भीम, जय भारत, जय लवजी.